जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आज आपण अशा टॉपिकवरती बोलणार आहोत की ज्यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस आणि एफकॅटची एक्झाम यामधला बेसिक डिफरन्स आज आपण समजून घेणार आहोत. नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे एनडीएची एक्झाम ही सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत. एनडीएची जी एक्झाम आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी ती 12वी झालेल्या विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. ही जी परीक्षा आहे आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल असे तिन्ही फॅकल्टीचे विद्यार्थी त्या ठिकाणी 12वी नंतर ही एक्झाम देऊ शकतात. यासाठी जे एज आहे ते एज लागतं तुमचं 16.5 टू 19.5 पर्यंत तुम्ही ती एक्झाम देऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एनडीएचं, सीडीएसचं आणि एफकॅटचं कम्प्लीट कंपॅरिझन आपण बघणार आहोत. तर त्यातलं पहिलं जे कंपॅरिझन आपण बघितलं की ओव्हरऑल एनडीए एक्झामिनेशनचा एनडीए एक्झाम ही 11वी 12वी ला अपेअर असताना विद्यार्थी देऊ शकतो. 16.5 टू 19.5 पर्यंत ती एक्झाम देता येऊ शकते आणि बेस्ट ऑप्शन आहे की ही डिफेन्समध्ये जाण्याची, ऑफिसर म्हणून होण्याची आणि यंग एजमध्ये जाण्यासाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही तुमच्यासाठी बेस्ट एंट्री आहे आणि हे परमनंट कमिशनसाठी विद्यार्थी जात असतात. एनडीए एक्झामचा पॅटर्न जो आहे रिटर्न एक्झामिनेशन त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी नंतर एसएसबी इंटरव्ह्यू होतो. सुरुवातीला रिटर्न एक्झामिनेशन होतं, नंतर तुमचा एसएसबी इंटरव्ह्यू होतो आणि फॉलोड बाय तुमचं मेडिकल होतं. रिटर्न एक्झामिनेशन मध्ये 2 पेपर असतात. मॅथमॅटिक्सचा पेपर 300 मार्क्सचा आणि गॅटचा पेपर 600 मार्क्सचा. आफ्टर दॅट रिटर्न एक्झामिनेशन एसएसबी आणि मेडिकल टेस्ट तुमची होत असते. आता कोणता विद्यार्थी हा एनडीए चूज करू शकतो? तर स्टुडंट जे सिरियस असतील, सिरियस ॲस्पिरंट असेल, 12वी सायन्सचा विद्यार्थी असेल, तो नक्कीच एनडीएच्या एंट्रीसाठी विचार करू शकतो. एनडीएचे जे स्टुडंट्स असतात ते स्ट्रॉंग मॅथमॅटिक्समध्ये एकदम स्ट्रॉंग असतात, म्हणून ज्यांचं मॅथ स्ट्रॉंग असेल ते विद्यार्थी नक्कीच एनडीएचं करिअर ऑप्शन म्हणून एक विचारात घेऊ शकतात. आता जी पुढची जी एंट्री आहे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची, सीडीएसची एंट्री कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची एंट्री ही कोणासाठी आहे? जे कॉलेजला ग्रॅज्युएशनसाठी आहे ते विद्यार्थ्यांसाठी आहे. फायनल इयरमध्ये जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन आहे त्यांच्यासाठी आहे. एज जे आहे 19 टू 25 इयर्स पर्यंत ते एज आहे. एंट्री जी आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट एंट्री मिळत असते. नंतर नेव्हल अकॅडमीला तुम्हाला एंट्री मिळत असते. नंतर तुम्हाला एअरफोर्स अकॅडमीला तुम्हाला एंट्री मिळत असते आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी ओटीए चेन्नईमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री मिळत असते. सीडीएस एक्झामचा जो पॅटर्न आहे तो रिटर्न एक्झामिनेशन झाल्यानंतर तुमचा एसएसबी इंटरव्ह्यू होतो. एसएसबी नंतर आयएमए, आयएनए आणि एएफए या तीन यामध्ये जातात विद्यार्थी. त्यामध्ये जो पेपर असतो तो मध्ये इंग्लिशचा पेपर, नंतर जनरल नॉलेजचा पेपर आणि मॅथमॅटिक्सचा पेपर. ओटीए साठी फक्त 2च पेपर असतात. मी पुन्हा एकदा सांगतो, ओटीए साठी 2 पेपर असतात. ओटीए साठी मॅथमॅटिक्सचा पेपर नसतो. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, कुठला विद्यार्थी हा सीडीएसची एक्झाम देऊ शकतो? तो ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असेल, ज्यांचं एनडीएचं स्वप्न अपूर्ण राहिलं असेल तर असे विद्यार्थी सीडीएसचा नक्की ट्राय करू शकतात. स्टुडंट्स ज्याचं स्ट्रॉंग जीके आहे, इंग्लिश स्ट्रॉंग आहे, असे विद्यार्थी ओटीए साठी नक्कीच ट्राय करू शकतात. आता पुढची जी एंट्री आहे सगळ्यात लाईमलाईट क्रीम एंट्री जी आहे एफकॅटची एंट्री. या एफकॅटच्या एंट्रीमध्ये इंडियन एअरफोर्स ऑफिसर एंट्री ही काय कोणासाठी आहे? ग्रॅज्युएशनसाठी आहे आणि यासाठी स्पेसिफिक क्रायटेरिया आहे. त्याचं एज 20 टू 24 इयर्स पर्यंत असायला पाहिजे. एंट्री फॉर फ्लाइंग ब्रँच आणि ग्राउंड ड्युटी ब्रँच अशा 2 ब्रँचेससाठी त्या ठिकाणी एंट्रीज असते आणि एफकॅटसाठी सुद्धा त्या ठिकाणी रिटर्न एक्झामिनेशन होत असते. विद्यार्थी मित्रांनो एफकॅटसाठी रिटर्न एक्झामिनेशन होतं. नंतर एएफएसबी त्या ठिकाणी त्यांचा इंटरव्ह्यू घेत असतं. एफकॅट जे पेपर जो आहे, पेपरमध्ये जनरल अवेअरनेस असेल, व्हर्बल ॲबिलिटी असेल, न्यूमेरिकल ॲबिलिटी असेल, नंतर रिझनिंग असेल आणि त्या ठिकाणी फ्लाइंग ब्रँचसाठी कॅन्डिडेट्स ऑल्सो गिव्ह ई के टी टेस्ट आणि त्या ठिकाणी कोण विद्यार्थी जो आहे की तो एफकॅटला निवडू शकतो? तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा एअरफोर्सच्या लाईफबद्दल ज्यांना इंटरेस्ट असेल, ज्यांना एव्हिएशन टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल, असे कॅन्डिडेट त्या ठिकाणी नक्कीच एफकॅटच्या एंट्रीसाठी नक्कीच ट्राय करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वप्न असेल, एनडीए असेल, सीडीएस असेल, एफकॅट असेल, असं टोटल कुठलंही स्वप्न असेल आणि डिफेन्समध्ये जायचं असेल तर त्यासाठी द सक्सेस अकॅडमी असेल तुमच्यासाठी बेस्ट आहे. आता पुन्हा एकदा आपण रिकॅप करूया. एनडीए कोणासाठी आहे? तर 12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी डिफेन्समध्ये ऑफिसर बनण्याची एंट्री आहे. सीडीएस कोणासाठी आहे? तर आफ्टर ग्रॅज्युएशनसाठी ती एंट्री आहे. एफकॅट कोणासाठी आहे? तर एअरफोर्समध्ये स्पेशल ऑफिसरसाठी ती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एनडीएचं जे फोकस आहे, एनडीए फोकस तुमचं अकॅडमिक डिसिप्लिन यंग एजपासून तुम्हाला त्या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करत असता. सीडीएस तुम्हाला मॅच्युरिटी लेवल आणि ग्रॅज्युएशन लेवलच्या एंट्री नॉलेज तुमचं चेक करत असता.
हे एफ-कॅट तुमचं ॲप्टिट्यूड आणि एअरफोर्समधलं ओरिएंटेशन त्या ठिकाणी चेक करत असतं. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी जर कुठली एंट्री समजा वाटत असेल की ही एंट्री बेस्ट आहे, तर तुमचं स्वप्न तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला एन-डी-एत जायचं आहे, सी-डी-एसमध्ये जायचं आहे की एफ-कॅटमध्ये जायचं आहे. तुम्हाला फ्री पी-डी-एफमध्ये हवा असेल, हीच माहिती तुम्हाला फॉर्म संपूर्ण पी-डी-एफमध्ये पाहिजे असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये पी-डी-एफ एन-डी-ए असं टाका.